नमस्कार शेतकरी मित्र, स्वागत आहे शेतकरी मित्रांनो। आज आहे 14 जानेवारी 2026। शेतकरी मित्रांनो, या मकर संक्रांतीच्या निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। आपल्यासोबत प्रसिद्ध व्यापारी आहेत, त्यांच्याकडून देखील सर्व शेतकऱ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। शेतकरी मित्रांनो, आपण बघतोय गेल्या 1 जानेवारीपासून कापूस बाजाराभावामध्ये तेजी आलेली आहे, पण शेतकरी मित्रांनो खरंच ही तेजी कायमस्वरूपी टिकून राहील का? आपल्यासोबत अनुभवी व्यापारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमक्या याच्यामध्ये स्थिती राहील काका। आपण बघितलंय कापूस बाजारभावामध्ये तेजी आल्याचं सगळ्यांकडून आपण बघितलंय, पण काय हा बाजारभाव कुठपर्यंत आहे? 200-500 रुपये वाढू शकते, याच्यावर नाही वाढणार। 8.5 पर्यंत विकून टाकावं शेतकऱ्यांनी। 8,500 पर्यंत शेतकऱ्यांनी आता इच्छा करायला जातो, मग कमी होऊ शकते, कमी पण होऊ शकते, आता मंदी पण येऊ शकते, त्याच्यामध्ये बाजारभाव थांबलेले आता सध्या 8,000 वरती थांबलेले आहे बाजार। तर शेतकऱ्यांना अशा वेळेस काय केलं पाहिजे? जो कापूस आहे तो आता काय करायला पाहिजे? विकला तरीच हरकत नाही। लोक इकितेच तुम्ही म्हणायचं इकितेच लोक विकतेच। हा, तर आपण जास्त 200-500ची वाट पाहावं, लगे विकून टाका मोकळं। बरोबर आहे, जास्त आशा करायला गेलं तर तिकून देखील अजून भुर्दंड बसू शकतं, अजून देखील लॉस होऊ शकतो। काका हे भाव रिवर्स पण येऊ शकतात का? याच्यामध्ये काय होऊ शकतं? रिवर्स पण येऊ शकतात, कमी पण होऊ शकतात त्याच्यामध्ये बाजारभाव। आणि जास्तीत जास्त जर वाढले तर हे कुठपर्यंत जाऊ शकतात बाजारभाव? जास्तीत जास्त वाढले तर 9,000 पर्यंत। शेतकरी मित्रांनो बघा, जास्त आशा धरूनही उपयोग नसतो। आपण जर किती हे केलं तर जास्तीत जास्त 9,000 रुपयापर्यंत प्रति क्विंटलपर्यंत कापूस बाजारभाव जाण्याची शक्यता आहे। तर या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मकर संक्रांत झाली, आज 14 तारीख आहे। तर मित्रांनो, जास्त विलंब न करता योग्य ते बाजारभाव पाहायचा आहे आणि यावेळेस काय करायचं? कापसाने विकला तरी काही हरकत नाही आहे। तर शेतकरी मित्र आपण बघतोय की कापूस बाजारभावामध्ये जरी तेजी असली तरी शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। आजच्या दिवशी संक्रांती दिवशी शेतकऱ्यावर आकस्मिक संक्रांत झाली। मानकुर्डी येथील सीताराम कारभार जाधव या शेतकऱ्याच्या घरात टाकलेला कापूस सकाळी जळाला। संक्रांतीच्या मुहूर्तावर गरीब शेतकरी सगळ्यात कोसळी कष्ट करून मेहनतीने पिकलेला कापूस काही क्षणात जळून खाक झाला। शेतकरी मित्रांनो, कापूस उत्पादकांची संक्रांत गोड। 15 दिवसात दरात 9,000 रुपयांची वाढ झालेली आपल्या लक्षात आलेली। शेतकरी मित्रांनो, पांढऱ्या सोन्याचा भाव 8,000च्या उंबरठ्यावर। आयात शुल्काचा निर्णय ठरला गेम चेंजर। अकोटमध्ये कापसाचा दर 9,000जवळ। भाववाढीबाबत कापूस ब्रोकर संशय। शेतकरी मित्र आपण पाहत आहेत की शेतकऱ्यांच्या सुरुवातीला आधारभूत किमतीने तारले, आता बाजारात तेजी दिसत आहे। खुल्या बाजारामध्ये कापूस 8,300 ते 8,800 रुपयांनी विकलेला आपल्याला शेतकरी मित्रांनो पाहायला मिळत आहे। त्यानंतर सोयाबीनचे भाव वाढताच खामगावात आवक दुप्पट। शेतकरी मित्रांनो पाहिलं आपण, सोयाबीनचे भाव वाढले आणि खामगावामध्ये डायरेक्ट सोयाबीनची लगेच आवक वाढली, पण कापसातही तेजी, मात्र तुरीचे भाव घसरले। शेतकरी मित्रांनो, कापसाच्या भावात जरी तेजी आली असली तरी तुरीचे भाव देखील घसरलेले आहेत। पण बाजारामध्ये 50,000 ते 50,500 पोत्यांची आवक आली। तशीच परिस्थिती जय किसान खाजगी कृषी उत्पन्न बाजारामध्ये देखील पाहिजे। आता जाणून घेऊ विविध मार्केटमधील आजचा कापूस बाजारभाव। आज आहे 14 जानेवारी 2026। काटोल मार्केट 92 क्विंटल कापसाची आवक झाली। कमीत कमी हा 7,100 भेटला आणि जास्तीत जास्त दर हा 8,000 रुपये प्रति क्विंटल। काटोल या मार्केटमध्ये आज 14 जानेवारी मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावरती शेतकरी मित्रांनो आज आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। शेतकरी मित्रांनो, काटोलची आवक घटली, पण आता पुढील बाजार समितीमधील आवक आपण बघूयात। वरोरा शेगावमध्ये कापसाची आवक 145 क्विंटल झाली। कमीत कमी दर हा 7,900 भेटला आणि जास्तीत जास्त दर हा 8,050 रुपये प्रति क्विंटल भेटलेला आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकरी असाल आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा। शेतकरी मित्रांनो, पुढील मार्केट आहे वरोरामध्ये 275 क्विंटल कापसाची आवक झाली। कमीत कमी दर हा 7,800 भेटला, जास्तीत जास्त दर हा 8,100 रुपये प्रति क्विंटल भेटलेला आहे। आपण ज्या पद्धतीने बघतोय कापूस बाजारभाव तेजी आलेला आहे, तसेच 8,000च्या वरती प्रत्येक मार्केटमध्ये आपल्याला कापसाचे बाजारभाव गेलेले दिसत आहे। शेतकरी मित्रांनो, पुढील मार्केटमधील आपण बाजारभाव जाणून घेऊयात। ते मार्केट आहे बघा उमरेडमध्ये जर विचार केला तर 921 क्विंटल कापसाची आवक झाली। 8,010 रुपये प्रति क्विंटल भाव भेटला। जास्तीत जास्त जो भाव आहे तो 8,290 रुपये प्रति क्विंटल हा उमरेड या मार्केटमध्ये आज 14 जानेवारी 2026 रोजी शेतकरी मित्रांनो पाहायला मिळालेला आहे। शेतकरी मित्रांनो, अशीच वेगवेगळी माहिती जाणून घेण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा।
पुढील मार्केट आहे अकोला बोरगाव मंजू. आवक झाली 112 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 7,789. जास्तीत जास्त दर भेटला 8,010 रुपये प्रति क्विंटल. मित्रांनो, आपण बघतोय कापसाची जरी तेजी आली असली पण तुरीच्या बाजारभावामध्ये बराचसा बदल होताना आपल्याला दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, हे बाजारभाव कायमस्वरूपी राहतील का, तर हे आपल्याला कुठेतरी जाणून घेऊयात आपण. शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे घाटंजीमध्ये 1100 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी दर हा 7,720 भेटला. जास्तीत जास्त दर हा 8,250 रुपये प्रति क्विंटल भेटलेला आहे. शेतकरी मित्रांनो, घाटंजी मार्केट देखील सर्वच बाजार समित्यांमधलं टॉपचं मार्केट आहे. या ठिकाणी देखील कापूस बाजारभाव चांगल्या पद्धतीने चालतो. शेतकरी मित्रांनो, शेतकरी जर असाल तर नक्की व्हिडिओ कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. धामणगाव रेल्वेमध्ये आवक झाली 850 क्विंटल. कमीत कमी दर भेटला 7,710. जास्तीत जास्त दर भेटला 8,050 रुपये प्रति क्विंटल. शेतकरी मित्रांनो, आपण जर शेतकरी असाल आणि व्हिडिओ जर पाहत असाल आणि नक्की चॅनल आपलं लाईक करून ठेवा. शेतकरी मित्रांनो, आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा. शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे जालना. जालन्याच्या जवळपास सर्व परिसरामध्ये कापसाचे चांगल्या प्रमाणात उत्पन्न केले जाते, पण आजच्या दिवशी आवक ही घटलेली आहे. 206 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी दर हा 7,986 भेटला आणि जास्तीत जास्त दर हा 8,010 रुपये प्रति क्विंटल भेटलेला आहे. शेतकरी मित्रांनो, आपण बघतोय कापसाचे बाजारभावात चांगली तेजी घेताना आपल्याला दिसत आहे, पण ही तेजी कायमस्वरूपी राहील का याकडे लक्ष देखील राहणं गरजेचं आहे. समुद्रपूर मार्केट आहे, यामध्ये 599 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी दर हा 7,500 भेटला आणि जास्तीत जास्त दर हा 8,150 रुपये प्रति क्विंटल हा समुद्रपूर या मार्केटमध्ये मिळालेला आहे. शेतकरी मित्रांनो, आपण वेगवेगळ्या व्यापाऱ्यांचे अनुभव आपण आपल्या शेतकरी मित्रांना देण्याचं काम करतो. त्यामधून शेतकऱ्यांना कापूस बाजारभावाचा अंदाज लागण्यास मदत होते. आणि शेतकरी मित्र, जर आपण कापूस विक्री करत असाल तर नक्की आपल्या आजूबाजूचं मार्केट रेट काय आहे ते बघून आपण विक्री करावी. भद्रावती मार्केट आहे, भद्रावतीमध्ये 171 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी दर हा 7,400 भेटला आणि जास्तीत जास्त दर हा 8,050 रुपये प्रति क्विंटल. भद्रावती मार्केटमध्ये आज मकर संक्रांतीच्या मुहूर्तावरती शेतकरी मित्रांनो आज आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर पुढील मार्केट आपण जाणून घेऊयात. शेतकरी मित्र, पुढील मार्केट घेण्यापूर्वी या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.